येते का ए वहिनी आम्ही कुठं आलोय आपण येऊ घरी मीच आलोय का तू नाही आली मी आज आलोय घरी नाशिकला आज मी गाडी चालवतच आलो नाशिकला कारण की आज मला जायचंय माझ्या मित्राच्या घरभरणीसाठी ॲक्च्युली त्याच्या घरी त्याचं नवीन घर घेतलंय त्याची घरभरणी आहे तर आपण फटाफट आवरू माझ्या घरी एक नवीन इस्त्री आलेली आहे आणि मी शर्ट इस्त्री करणार आहे त्या नवीन इस्त्रीनी मला काय एवढं जमत नाही पण करावं तर लागणार होप सो मी शर्ट जाळायचो नाही गडबड व्हायची ही माझी जरा इस्त्री चांगली झाली आहे आणि मला माहिती आहे मी एक चोमो दिसतोय पण ठीक आहे आजचे दिवस चालतं कारण की मी जस्ट नाशिकला आलेलो आहे कशी मेकअप करते बघा किती मेकअप केला तरी माझ्यापेक्षा तर काळीच आहे माझ्यापेक्षा काळीच दिसती युगू किती मेकअप कर माझ्यापेक्षा काळीच दिसणार तू येस भेटलं सगळ्यात पहिले गेलं जेवण जे की मी घेतलं पोट भरून मग गेलो मी पूजा करायला सगळे निघून गेले मी थोडंसं काम केलं आणि स्वतःला थकलेला चेहरा बघून मी पण चाललो थोड्या वेळात घरी पण आमचं काही काम संपत नव्हतं त्यामुळं आम्ही थोडं वेळ थांबलो थोडं डिस्कशन झालं मित्रांचं आलं कोण आलं वसू आली आहे तू काय करते वसू काकी कुठे आहे कुठे गेली आहे इकडे मला बघ इकडे माझ्याकडे आपण आता काय करायचं आपल्याला आता झोपायचं का बरं रात्र झाली ना हो काका नाही मी आता झोपतो हा तू पण झोपायला जा मी पहिले आता कडी लावतो मी आज बाहेर जेवलो माहितीये बघती काय अशी तुझं नाव काय तुला नावच नाही जाऊ दे चल अरे वाकडी झाली पाणी आणि तू काय पिते तू दूध पिते आणि मी काय पितोय पाणी देते थोडस मला देते का ए वहिनी हिने सांडवलं दूध नाही थोडस राहिलं लवकर कोणी सांडवलं पाणी टाक उद्या धुवून काढते ते ना पाणी टाकू थोडंसं पाणी टाकलं थोडंसं ना हे होईल ते हे तरी दूध निघतं त्यातून अरे ए दूध कोण सांडवलं कोण सांडवलं काय पाय काय बुक्की देऊ का बुक्की मम्मी हाणणार आहे तू आता दूध सांडवलं ना तुला मम्मी हाणणार आहे समजलं का वर गेल्यावर तुला धरून हाणणार आजचा ब्लॉग इथं संपू कारण की सगळे झोपलेले आहे पटापट मी पण झोपून घेतो मॅटर झालेला आहे की मला झोपायला ब्लँकेटच नाही आहे आणि मी आता ब्लँकेट शोधतोय आमच्या घरामध्ये असं काही असतं त्याच्यात एखादं ब्लँकेट आहे एक ब्लँकेट बारीकवाला आहे हेच घेऊन आपण जाऊ झोपूया आणि भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये कारण की आज काही एवढं काही खास झालं नाही तिकडं मी जेवण केलं तिकडं ॲक्च्युली तो फॅमिली टाईम होता त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय